विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण पुढचा नवीन टॉपिक चालू करूयात की परकीय विनिमय बाजार। हे 7 नंबरचे प्रकरण आहे आणि हे प्रकरण परकीय विनिमय बाजार, या प्रकरणामध्ये परकीय विनिमय बाजार याचा आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, परकीय विनिमय बाजाराचा अभ्यास करत असताना आपल्याला सुरुवातीला परकीय विनिमय हे अभ्यासावे लागणार। आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये याचा अभ्यास केलेला आहे, परंतु पुन्हा एकदा आपण याचा काय करू, अभ्यास करू। विद्यार्थी मित्रांनो, जगामधील विविध देशामध्ये नैसर्गिक साधनसामग्री, भौगोलिक स्थिती आणि उत्पादनासाठी आवश्यक असणारे जे काही घटक आहेत किंवा जे काही वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत असतं वेगवेगळ्या देशामध्ये, आणि हे वेगवेगळ्या देशामध्ये उत्पादनासाठी आवश्यक असणारे जे काही उत्पादनासाठीचे घटक आहेत, या घटकामध्ये आपल्याला नैसर्गिक साधनसामग्री असेल, भौगोलिक स्थिती असेल, याच्यामध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतो। विद्यार्थी मित्रांनो, जगामधील कोणताच देश हा त्याला आवश्यक असणाऱ्या सर्वच वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत नाही किंवा त्याला करता येत नाही किंवा करता येणे शक्य नसते किंवा करू शकत नाही। विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे जगातील वेगवेगळ्या देशामध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण हे सातत्याने चालू असते। एक देश दुसऱ्या देशाला वस्तू देत असतो, त्या देशाकडून घेत असतो, किंवा जगातील इतर कोणत्याही देशांना तो काय करत असतो, वस्तू देत असतो आणि त्यांच्याकडून वस्तू घेत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आयात निर्यातमध्ये किंवा आयात निर्यातीच्या व्यवहारामध्ये सहभागी झालेले देश काही वस्तूंची आयात करत असतात आणि काही वस्तूंची निर्यात करत असतात। म्हणजे ते काही आंतरराष्ट्रीय पातळीवरती देणे घेणे असते, याच्यामधून देण्याला आयात म्हटलं जातं आणि देण्याला निर्यात म्हटलं जातं आणि घेण्याला आयात म्हटलं जातं। मग विद्यार्थी मित्रांनो, काही वस्तूंची निर्यात करत असतात, काही वस्तूंची आयात करत असतात। मग अशा वेळी असे व्यवहार करण्यासाठी परकीय चलनाची आवश्यकता ही त्या त्या देशांना भासत असते। कारण जर तुम्ही दुसऱ्या देशाकडून वस्तू घेत असाल तर तुमच्या देशातील चलन त्या देशाला देऊन चालत नाही, तर त्यासाठी त्या देशाचे चलन आवश्यक असते आणि त्याशिवाय जे काही हे देणे घेण्याचे व्यवहार आहेत किंवा आयात निर्यातीचा व्यवहार आहे हा होणे शक्य नाही। विद्यार्थी मित्रांनो, मग अशा परकीय चलन बाजाराचा आपण अर्थ समजून घेत असताना किंवा परकीय विनिमय बाजार, परकीय चलन विनिमय अर्थ समजून घेत असताना आपण सुरुवातीला परकीय विनिमय याचा आपण सुरुवातीला अभ्यास करू किंवा हे समजून घेऊ। विद्यार्थी मित्रांनो, जगामधील विविध देशामध्ये असलेली चलने हे काय वेगवेगळी आहेत। विशिष्ट देशामधील चलनाचा वापर हा त्या देशातील वस्तू आणि सेवांची खरेदी करण्यासाठी केला जात असतो। मात्र विशिष्ट देशातील चलनाच्या आधारे हे त्या देशाव्यतिरिक्त इतर देशामध्ये वस्तू किंवा वस्तूंची खरेदी करता येत नाही। याचे कारण विशिष्ट देशांच्या चलनाच्या अंगी असणारी जी काही क्रयशक्ती आहे किंवा खरेदी शक्ती आहे ही त्या विशिष्ट प्रदेशापुरतीच किंवा विशिष्ट देशापुरतीच मर्यादित असते। विद्यार्थी मित्रांनो, क्रयशक्ती म्हणजे वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची काय असते, शक्ती असते। विशिष्ट चलनाची क्रयशक्ती म्हणजे त्या चलनाच्या अंगी असलेली वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची शक्ती। विद्यार्थी मित्रांनो, विशिष्ट चलनाची क्रयशक्ती ही त्या देशापुरतीच काय असते, मर्यादित असते। आपण जर उदाहरण घेतलं तर अमेरिकेचे चलन हे काही डॉलर आहे आणि डॉलरमध्ये अमेरिकेत वस्तू खरेदी करण्याची काय शक्ती आहे। भारतातील रुपयाच्या सहाय्यानं आपण भारतामध्ये वस्तू आणि सेवा खरेदी करत असतो। अशाच प्रकारे आपण इंग्लंडचा विचार केला तर इंग्लंडमध्ये पाऊंड आहे, रशियामध्ये रुबल आहे, जपानमध्ये येन आहे, फ्रान्समध्ये फ्रँक आहे। अशी वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी चलने आहेत
आणि त्यांच्या साह्याने फक्त त्या देशामध्ये वस्तू आणि सेवांची काय करता येत असते, खरेदी करता येत असते. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील रुपयाच्या साह्यानं अमेरिका किंवा जपान किंवा ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आपल्याला वस्तू आणि सेवा खरेदी करता येत नाहीत. भारतीयांना अमेरिकन वस्तू आणि सेवा खरेदी करायच्या असतील तर त्यांना काय करावं लागेल, डॉलर मिळवावं लागेल किंवा त्यांच्याकडे डॉलर असणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे विविध देशाकडून वस्तूंची आयात करताना त्या देशातील चलनाची म्हणजे परकीय चलनाची गरज काय होत असते, भासत असते किंवा गरज असते. मग विद्यार्थी मित्रांनो, परकीय चलन म्हणजे आपल्या देशाव्यतिरिक्त इतर देशांचे असणारे चलन. म्हणजे भारताच्या दृष्टीनं डॉलर, पाऊंड, फ्रँक, येन, युरो डॉलर ही काय तर सर्व परकीय चलने आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, परकीय चलन उपलब्ध होण्यासाठी एका चलनाची दुसऱ्या चलनाबरोबर काय करावं लागते, अदलाबदल करावं लागते किंवा अदलाबदल करण्याची गरज असते. आपल्या देशाचे चलन हे दुसऱ्या देशाचे म्हणजे परकीय चलन मिळवले जाते. विद्यार्थी मित्रांनो, परकीय चलन मिळवण्यासाठी चलनातील जी काही देवाणघेवाण किंवा विनिमय आवश्यक असतो त्या विनिमयाची आपण काय करू, व्याख्या पाहू. एका देशातील चलनाचे दुसऱ्या देशातील चलनात रूपांतर करण्याची आणि चलनाच्या मालकीचे एका देशाकडून दुसऱ्या देशाकडे हस्तांतरण करण्याची व्यवस्था म्हणजे का, परकीय विनिमय. विद्यार्थी मित्रांनो, एका देशातील चलनाचे दुसऱ्या देशातील चलनात रूपांतर करण्याची आणि चलनाच्या मालकीचे एका देशाकडून दुसऱ्या देशाकडे हस्तांतरण करण्याची व्यवस्था म्हणजे काय, विनिमय, परकीय विनिमय. विद्यार्थी मित्रांनो, जगामधील विविध देशांना इतर देशाकडून वस्तू आणि सेवांची खरेदी करण्यासाठी जी गरज भासत असते त्यातून वस्तू आणि सेवांची आयात निर्यात केली जाते आणि या आयात निर्यातीच्या व्यवहारातून परकीय विनिमयाची काय होत असते, गरज निर्माण होत असते, परकीय विनिमय व्यवहाराची गरज निर्माण होत असते. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा दोन देशातील व्यक्ती, संस्था किंवा सरकार यांच्याकडून वस्तू आणि सेवांची आयात निर्यात केली जात असते तेव्हा वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री काय होत असते. त्याचबरोबर या व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या चलनाची देवाणघेवाण होत असते किंवा खरेदी विक्रीही केली जात असते. मग विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय पातळीवरती जेव्हा वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होत असते तेव्हा अशी देवाणघेवाणासाठी वेगवेगळ्या चलनाची काय होत असते, अदलाबदल ही करावी लागत असते. विद्यार्थी मित्रांनो, भारतीयांनी अमेरिकन वस्तू आणि सेवांची खरेदी किंवा सेवांची निर्यात केली असताना म्हणजे भारतीयांनी अमेरिकेस वस्तू आणि सेवांची निर्यात केली असताना त्यांना डॉलरमध्ये रक्कम मिळाली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, भारतीयांनी अमेरिकेस वस्तू आणि सेवांची निर्यात केली आणि त्यांना जर डॉलरमध्ये रक्कम मिळाली तर ते डॉलर भारतामध्ये चालत नाहीत, म्हणून त्यांना ते रुपयामध्ये बदलून घ्यावे लागतील. आणि अमेरिकेने जर भारताला वस्तू आणि सेवांची निर्यात केली आणि त्यांना जर रुपये मिळाले तर ते रुपये अमेरिकेमध्ये चालणार नाहीत, म्हणून त्यांनाही काय करावे लागेल की ते रुपये डॉलरमध्ये काय करावे लागतील, बदलून घ्यावे लागतील. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जगामधील विविध देशांना वस्तूंची देवाणघेवाण होत असताना त्याबरोबरीनेच परकीय चलन हे काय करावं लागते, परकीय चलनाची अदलाबदल करावी लागते आणि याच्यातून परकीय चलन बाजारामध्ये वेगवेगळ्या चलनांची काय होत असते, खरेदी विक्री होत असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासू परकीय चलन बाजार. विद्यार्थी मित्रांनो, परकीय चलनाच्या खरेदी विक्रीची व्यवस्था आणि यंत्रणा उपलब्ध असल्याशिवाय आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूक होणे शक्य नाही किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार होणार नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवरती गुंतवणूक होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, रुपये हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील विनिमयाचे साधन नाही आहे. त्यामुळे इतर देशांकडून वस्तूची आयात करण्यासाठी आपल्याला रुपया आणि इतर देशांची चलने यांची अदलाबदल करावी लागेल. विद्यार्थी मित्रांनो, मुक्त अर्थव्यवस्थेमधील आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी परकीय चलन बाजाराची आवश्यकता असते. परकीय चलन दोन देशातील चलनांचे अदलाबदल किंवा विनिमय करण्यासाठी
आवश्यक असलेली ही एक व्यवस्था आहे किंवा यंत्रणा आहे किंवा एक व्यवस्था किंवा यंत्रणा उपलब्ध करून देत असते। या दृष्टीने जर आपण विचार केला तर परकीय चलन बाजारचा जे काही अर्थ आहे किंवा चलन बाजाराची व्याख्या आहे तर ती व्याख्या आपण अभ्यासू। विद्यार्थी मित्रांनो, परकीय चलन बाजार म्हणजे अशी व्यवस्था की ज्याद्वारे एका देशाच्या चलनाचे रूपांतर दुसऱ्या देशाच्या चलनामध्ये काय करता येत असते। विद्यार्थी मित्रांनो, परकीय चलन बाजारामध्ये एका देशाचे चलन देऊन दुसऱ्या देशाचे चलन हे मिळवले जाते आणि त्यातून चलनाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार हे होत असतात। हे व्यवहार परकीय चलन बाजारामध्ये होत असल्याने या बाजाराचा अर्थ आपल्याला असा सांगता येईल की परकीय चलन बाजार म्हणजे असा बाजार की ज्यात विविध चलनांची खरेदी विक्री केली जाते। विद्यार्थी मित्रांनो, परकीय चलन बाजार हा एका देशाच्या चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनाबरोबर किंवा चलनामध्ये अदलाबदल करण्याचं कार्य करत असतो। परकीय चलन बाजार म्हणजे एका राष्ट्राच्या चलनाचे दुसऱ्या बरोबर किंवा दुसऱ्या राष्ट्राच्या चलनाबरोबर विनिमय करण्याची ही काय एक पद्धत आहे किंवा ही एक चौकट असल्याचं आपल्याला दिसून येतं। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, परकीय चलन बाजार म्हणजे काय तर एका देशातील जे काय चलन आहे किंवा एका देशाचे चलन आहे हे चलन दुसऱ्या देशाच्या चलनामध्ये बदलून देण्याची जी काय प्रक्रिया आहे येथे लक्षामध्ये त्या बदलून देण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, परकीय चलन बाजार असं म्हटलं जातं। म्हणजे थोडक्यात परकीय चलन बाजार म्हणजे असा बाजार की ज्यामध्ये विविध चलनांची काय होत असते, खरेदी विक्री होत असते। याच्यामध्ये एका देशाचं चलन देऊन दुसऱ्या देशाचं चलन मिळवलं जात असतं। म्हणजे ज्या ठिकाणी एका देशाच्या चलनाची ही दुसऱ्या देशाच्या चलनामध्ये रूपांतर करून दिलं जात असतं त्या ठिकाणाला काय म्हटलं जातं किंवा त्याला काय म्हटलं जातं, परकीय चलन बाजार असं म्हटलं जातं। धन्यवाद।